पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन 15 मार्च पासून होणार आहे। 15 मार्च पासून मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी बंद होते। आता मंदिरातील महत्त्वाची कामं पूर्ण झाल्यानं आषाढी यात्रेपूर्वी 2 जून पासून भाविकांना विठुरायाचं पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे। याबाबत समितीचे सहसमुपदेशन अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे। श्री विठ्ठलाचं मंदिर जतन आणि संवर्धन करण्यासाठी 15 मार्च पासून श्री विठुरायाचं पदस्पर्श दर्शन बंद होतं, फक्त मुखदर्शन चालू होतं। आज भाविकांच्या मागणीनुसार मंदिर समितीने बैठक घेतलेली आहे आणि भाविकांना एक आनंदाची बातमी समितीचे अध्यक्ष देत आहेत। कधीपासून मंदिरात पदस्पर्श दर्शन सुरू होते? येत्या 2 जून पासून सकाळची नित्यपूजा झाली की सर्व वारकऱ्यांना मंदिर पदस्पर्श दर्शनासाठी व मुखदर्शनासाठी खुले राहील। कुठल्या कुठल्या भागात कामं झालेली आहेत, किती टक्के काम झालेलं आहे आणि उर्वरित किती कामं राहणार आहेत? मुखदर्शनाची सोय कशी असणार आहे? आषाढी तोंडावर आहे, कसं नियोजन केलं? बाजीराव पडसळगे असेल, सभा मंडप असेल, रुक्मिणी मातेचा गाभारा असेल, त्याची बरीचशीच कामं झालेली आहेत, पण बऱ्यापैकी कामं काही शिल्लकही आहेत। त्यामुळे विठ्ठल सभा मंडप हा 30 जून रोजी मंदिरे समितीच्या ताब्यात येणार आहे। बाजीराव पडसळगे येत्या 15 दिवसात ताब्यात येईल आणि रुक्मिणी सभा मंडप आणि रुक्मिणी सभागृह हा आज आपल्याला 2 तारखेलाच आपल्याला ताब्यात येईल। देशातल्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना आता 2 जून पासून श्री विठुरायाचं पदस्पर्श दर्शन मिळणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।